थंडी चालू झाली ना की प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवले जातात. मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, तिळगुळाचे लाडू, ड्रायफ्रूट्स लाडू. तर आज ना मी तुम्हाला मेथीचे लाडू कमी कडू असणारे कसे बनवायचे ते दाखवते. याची फुल रेसिपी मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले. तर मेथीचे लाडू थंडीमध्ये खाल्ल्यावरती शरीर आपलं छान तरतरीत राहतं, गरम राहतं, म्हणून हे लाडू थंडीमध्ये खास करून बनवले जातात. तर आता इथे तुम्ही पाहू शकता, आवडीनुसार सगळे ड्रायफ्रूट्स किंवा सीड्स घेतलेत आणि छान तुपामध्ये भाजून त्याचे दरदरीत पावडर केले. खारका घेतलेत अर्धा किलो, त्याच्या बिया काढून ते सुद्धा छान तुपामध्ये भाजून त्याचेसुद्धा दरदरीत पावडर केले. आणि खोबरं घेतलं, ते सुद्धा जास्त ब्राऊन पण नाही, पण कुरकुरीत हाताला लागेल असं फ्राय करून घ्यायचं. डिंक छान फ्राय करून घेतला. काळे मनुके घेतले, ते तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे, म्हणजे लाडवांना आणखी टेस्ट येते. आता जसं साहित्य आपण फ्राय करतो किंवा मिक्सरला बारीक केल्यानंतर छान मिक्स करत न्यायचं. रवा घेतला अर्धा किलो, तो सुद्धा तुपामध्ये ब्राऊन होत तोपर्यंत भाजायचा. गव्हाचं पीठसुद्धा ब्राऊन होत तोपर्यंत भाजून घ्यायचं. आणि मेथीचं पीठ ना मी रात्रीच दुधामध्ये भिजत ठेवलेलं, तर ते सुद्धा तुपामध्ये छान भाजून घेतले. आता इथे खजूरच्या बिया काढलेत आणि गूळ याचा पाक करून हे सर्व साहित्यांमध्ये हे मिक्स केलं आहे. हाताने छान परत एकदा मिक्स करायचं आणि गरम असतानाच लाडू बनवायचे. 2 महिने पुरतील इतके लाडू माझे बनलेत.